बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कथा आपला शत्रू कोण. दिवसभर किती कामं केली तरी कामं संपत नाहीत आणि आपण काम केल्याचं कुणाला दिसत बी नाही. अगदीच दिसत नाही असं नाही, दिसतं पण त्या कामाला मोल नाही. गवंडी काम करणारा नवरा दिवसभर कामाला जातो, येताना घसघशीत पगार आणतो 500 रुपये, म्हणजे महिन्याचे 15,000. आपण सुद्धा दिवसभर काम करतो पण आपल्याला एक पैसाही मिळत नाही. म्हणून आपल्यासारख्या घरेलू बायकांच्या कामाचं कुणाला काही वाटतच नाही. मग काय उपयोग आपल्या कामाचा. सुनंदाला अलीकडे मनातल्या मनात स्वतःशीच बोलायची सवय लागली होती. आपल्या मनाशी ते अनेक प्रश्न विचारायचे. आपल्याला हे कामाचा मोबदला मिळाला पाहिजे, पण कोण देणार. घरचं काम ते आपलंच काम म्हणून आपण ते करतो, पण त्याचे पैसे मिळत नाहीत. हेच काम कुणा दुसऱ्याकडून करून घेतलं तर 2-4 हजार तरी खर्च करावे लागतात. ती कामं आपण घरीच करतो, त्यामुळं ते पैसे वाचतात. वाचवलेले पैसे म्हणजे एक प्रकारे मिळवणंच झालं की. तिनं आपल्या मनाची समजूत घातली, पण तिला ते रुचलं नाही फारसं. तिनं आपली मान नकारार्थी हलवली. नाही, पैसे मिळवण्यासारखी कामं करता आली पाहिजेत. किमान एखादं तरी काम असं केलं पाहिजे की त्याचे पैसे मिळाले पाहिजेत. आपले पैसे, आपल्या हक्काचे पैसे, कसा असतो त्याचा स्पर्श. काय वाटतं मनाला माहित नाही. फारसं शिक्षण झालं नाही हे खरं, पण काहीतरी करता येईलच की. करायला पाहिजेच. सकाळपासून तिच्या मनात हाच विचार घोळत होता. झाडलोट, स्वयंपाक करणं, पाणी भरणं, मुलांना अंघोळी घालणं, त्यांना शाळेला पाठवणं, सासू सासऱ्यांना हवं नको ते बघणं. 1 की 2 दिवस पुरत नाही. पण मन भरत नाही. आपण काहीच मिळवत नाही याचं तिला खूप खूप वाईट वाटत होतं. याच विचारात ती कपडे धुवत होती. पाण्याचा तुटवडा असल्यानं जपून पाणी वापरत होती. एवढ्यात वहिनी का कुणाचा तरी आवाज आला. पाठोपाठ सासूनं बोलवलं. सुनंदा, कोण बोलावतंय बघ बाहेर. पुन्हा वहिनी. गायकुतीला आल्यासारखा आवाज. सुनंदा बाहेर गेली तर बाहेर 4 अनोळखी पुरुष आणि दारात 4 चाकी गाडी उभी. सुनंदा वहिनी आपणच ना. हो, पण आपण कोण ते महत्वाचं नाही. त्यातला एक म्हणाला, चला लवकर, जशा आहात तशा चला लवकर. पण कुठं, काय झालं आहे. सुनंदा घाबरली. मोहन दादाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, चला लवकर. काय झाले त्यांना. सुनंदाकडे बडलीच. गिलावा करताना 4थ्या मजल्यावरून खाली पडलाय तो. खाली पडलाय. तिचा विश्वास बसेना. असा कसा पडेल. ना दारू, ना तंबाखू, ना गुटखा, कसलंच व्यसन नसणारा नवरा असा कसा पडेल. कसला विचार करता एवढा. पाय घसरून पडलाय तो, चला. दुसरा म्हणाला, कमरेचं हाड मोडलंय त्यांचं. एवढा स्थिर विचारी असणारा आपला नवरा त्याचा पाय घसरेल कसा. तिला काही समजत नव्हतं. 4 अनोळखी माणसं येऊन सांगतात, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा आणि त्यांच्याबरोबर जायचं तरी कसं. हल्ली काय वाटेल ते ऐकायला मिळतंय. लोक फसवतात, बायकांचा तर गैरवापर करतात. हे तसले तर नसतील. कसं जायचं. आणि खरंच असेल तर काय करावं. तिला काही सुचेना.
त्यापेक्षा हॉस्पिटलचं नाव विचारावं आणि रिक्षानं जावं असा तिच्या मनानं सल्ला दिला. पण खरं असेल तर या माणसावर अविश्वास ठेवणं तरी कितपत बरोबर आहे? काही क्षण यात गेले. एवढ्यात, अगं जा की, विचार कसला करतेस? दारात आलेली सासू म्हणाली, मी पण येते, चल दोघी जाऊया. थांबा, आलेच, म्हणून ती आत गेली. कुणाला विचारावं, खरं खोटं कसं ठरवावं? आणि तिच्या लक्षात आलं, 4 दिवसांपूर्वी जिथं काम चाललं होतं त्याच्या पुढच्या चप्पलच्या दुकानातून तिनं सासूसाठी चपला आणल्या होत्या. पर्समधून पावती काढून तिनं आपल्या मोबाईलवरून दुकानात फोन लावला. विचारलं, तुमच्या दुकानासमोर एक बांधकाम चाललंय, तिथं काही गडबड दिसते का हो? पलीकडून दुकानदारानं सांगितलं, अर्धा एक तासापूर्वी गर्दी दिसत होती तिथं. कोणी गौंडी खाली पडला होता म्हणे. ॲम्ब्युलन्स मधून नेलंय त्याला. तुम्ही कोण विचारता? हे सांगण्याची काही गरज नव्हती. दुकानदाराला काही सांगत न बसता ती बाहेर आली. म्हणाली, चला मी पण येते, थांबा. सासूनं थांबवण्याचा प्रयत्न केला. तशी 2-1 वर्षांच्या मुलाकडे पाहत ती म्हणाली, सोनूकडे कोण बघणार? त्याच्याकडे बघा, मी येते जाऊन, काळजी करू नका. ती गेली त्या पुरुषांनी आणलेल्या गाडीतून. खरोखरच तिचा नवरा वरून खाली पडला होता. कमरेचं ऑपरेशन करावं लागणार होतं, पायाला प्लास्टर करावं लागणार होतं आणि आधी पैसे जमा केल्याशिवाय डॉक्टर पेशंट हातात धरायला तयार नव्हते. नवरा एखाद्या गुरासारखा ओरडत होता. शरीर रक्ताळलं होतं. त्याला थोडीशी हालचाल करता येत नव्हती. सहन होऊ नये एवढ्या वाईट आवाजात तो ओरडत होता, रडत होता. काय करायचं? पैसे कुठून आणायचे? प्रश्न मोठा होता. पाय धरून डॉक्टरांना सांगावं असं वाटत होतं, पण नर्स, कंपाऊंडर तिला डॉक्टरांकडे जाऊ देत नव्हते. आधी पैशांची व्यवस्था करा, मग पुढे. नवरा तिच्याकडे केविलवाना पाहत ओरडत होता. पण काय करू शकणार होती ती तरी? शेवटी बरोबर आलेल्या पुरुषांनी काही सांगितलं. त्यातला एक नगरसेवक होता हे नंतर समजलं, पण त्याच्या शब्दांनी काम झालं. पेशंटला आत नेलं, ऑपरेशन केलं, पायाला प्लास्टर घातलं. 8 दिवसानंतर डिस्चार्ज मिळाला. पण बिल भरण्यासाठी पैशांचा बंदोबस्त करता येत नव्हता आणि बिल भरल्याशिवाय डॉक्टर पेशंट सोडायलाही तयार नव्हते. सुनंदाला काय करावं समजत नव्हतं. एवढा पैसा आणायचा कुठून? 2 दिवस गेले तरी पैशाची जुळणी होत नव्हती. इकडे बिल तर वाढतच होतं. मोहन कुठं काम करत होता तिथं जाऊन तिनं पैशाची उचल मागितली. तिनं काही भीक मागितली नव्हती की कामाच्या वेळी कामाच्या ठिकाणी पडला म्हणून ही जबाबदारी मालकाची नसून स्वतः जबाबदारी झटकली नव्हती. तिला ती झटकायचीही नव्हती. स्वतः काम करून पैसे फेडायची तिची तयारी होती. ती मालकाला म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमची पै न पै फेडीन, पण बिल भरायला पैसे द्या. पण मालकाने हात झटकले. नवऱ्याचं काम थांबलं होतं. दवाखान्यात अडकल्यामुळे कुठं कामाला जावं तर तिला जाता आलं नव्हतं. 15 दिवसात घरात पगार आला नव्हता. होतं नव्हतं ते धान्य संपलं. 2 वेळच्या जेवणाची सुद्धा आबाळ होऊ लागली. आपल्या बहिणीची अडचण बघून तिच्या भावानं तांदूळ, ज्वारी, तेल, मीठ वगैरे घरगुती सामान आणून दिलं. त्यामुळं घरची चूल चालली. पण हे किती दिवस पुरणार? त्याचाही संसार होता आणि भाऊही काही फार श्रीमंत नव्हता. सुनंदानं ओळखलं, आता आपल्यालाच हातपाय हलवावे लागणार. बिल भरून मोहनला घरी आणण्याचा प्रश्न तर अजून होताच. वेळ काही सांगून येत नाही. अडीअडचणीला 4 पैसे शिल्लक असायलाच पाहिजेत. सुनंदाच्या मनात आलं, आता 4 पैसे शिल्लक असते तर आपली अशी भिकाऱ्यासारखी अवस्था झाली नसती. भावापुढं पदर पसरायला लागला नसता. मालकाच्या पाया पडायला लागलं नसतं. विचार करता करता तिनं मनातही ठरवलं, आता झालं ते झालं. नवरा घरी आल्यावर आपणही कामाला जायचं. थोडे थोडे पैसे साठवून ठेवायचे. पोराला सांभाळायला तरणी ताठी सासू घरात आहे तर आपण दोघांनी काम करायचं. एकाच्या पगारावर घर चालवायचं आणि दुसऱ्याचा पगार शिल्लक ठेवायचा.
ठरलं तर. सुनंदाला वाटलं आपल्याला जणू पाखरासारखे पंख फुटलेत. स्वतःशीच ती हसली. अभिमानाने छाती भरून आली. त्याच वेळी सासूने विचारलं, सुनंदे, दवाखान्याचं बिल भरायचं काय ठरवलंस? सुनंदा भानावर आली. आनंद कुठल्या कुठे गेला. आत्ता या क्षणी बिल भरायला पैसे कुठून आणायचे? पिवळं रेशन कार्ड असल्यामुळे 10,000 भागलं होतं, पण 10,000 सुद्धा तिच्यासाठी जास्त होते. टचकन डोळ्यात पाणी आलं. तशी सासू म्हणाली, रडून काय होणार आहे? मग काय करू आत्या? कुठंच रस्ता सापडना झालाय. हे बघ, बारकं का होईना आपलं घर आहे. तेव्हा घरावर कर्ज मिळते काय बघ. कर्जाचा हप्ता फेडूया आपण दोघी कामाला जाऊया. म्हणजे घर बी चालल आणि हप्ता बी भरायला जमल. झटक्यात मार्ग सापडला म्हणून सुनंदाला आनंद झाला. कृतज्ञतेनं तिनं आपल्या सासूकडं पाहिलं. आपल्या सासूचं डोकं पण भारी आहे असं वाटून तिला कौतुक वाटलं. पण कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत तर घरावर जप्ती येईल. मग काय करायचं? कुठं राहायचं? रस्त्यावर उभं राहायची पाळी आली तर नवरा काय म्हणेल? घरावर कर्ज काढलेलं त्याला आवडणार नाही. काय करावं? तिनं आपल्या शंका सासूला बोलावून दाखवल्या. तशी ती म्हणाली, आपल्याजवळ दुसरा काय मार्ग आहे का? विकायला ना सोनं नाणं, पैसा कुठून उभा करायचा? इकडं दवाखान्याचं रोज बिल वाढतंय. आता कसला विचार करू नकोस. सरळ बँकेत जा आणि घरावर किती कर्ज मिळते बघून ये. जा. सुनंदा बँकेत गेली तर त्यांनी तलाट्याचा दाखला, पॅन कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड वगैरे कागदपत्र मागितली. साक्षीदार आणायला सांगितले. सगळं ऐकून गडबडलीच ती. रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोडून तिच्याकडे काही नव्हतं. नव्हे, तिला ते माहीतच नव्हतं. आता नवऱ्याला विचारण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला न सांगता प्रकरण करायचं होतं, पण ते एवढं सोपं नव्हतं. काय करावं? हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या, झाली का जुळणी पैशाची? मोहन विचारत होता. काय म्हणाला मालक? मालक पैसे देत नाही. आपण आपल्या घरावर कर्ज करावं. एका झटक्यात ती म्हणाली, त्यासाठी कागद लागतात. कुठं आहेत ते? कसली कागदपत्र? त्यानं विचारलं. तशी उत्साहात ती म्हणाली, घराची कागदपत्र. ते काय ते पॅन कार्ड, प्रॉपर्टी कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड लागतंय म्हणे कर्ज काढायला. कुणी सांगितलं हे? बँकेत गेले होते चौकशीला, त्यांनी सांगितलं. म्हणजे सगळं परस्पर कारभार करूनच आलीच म्हणायचं. मग काय करणार? कर्जाचा हप्ता फेडू की आपण, पण त्यासाठी कागदपत्र आणि 2 साक्षीदार पाहिजेत. ते कुठून आणायचे? साक्षीदार मिळतील, पण कागदपत्र नाहीत. मी कधी विचारच केला नाही. म्हणजे आबाच सगळं बघत होता, मला काहीच माहित नाही. आता सगळा अडाणीपणात झाला बघ. मग आता काय करायचं? मला दवाखान्यात आणलेली माणसं ज्यांच्या शब्दाखातर डॉक्टरांनी केस हातात धरली, त्यांना तर विचारून बघा. तुमच्या ओळखीचे आहेत ना ते? रोज फोन करतोय, पण ते पैसे द्यायला तयार नाहीत. वेळ प्रसंगी कोण कुणाचं नसतंय. 4 दिवस झाले डिस्चार्ज मिळून, रोज बिल वाढतंय. आता कोण देईल पैसे? आपला तो खाजगी सावकार चिमणा पंडित, तो देईल बघ घरावर कर्ज. जाऊन बघ, मी फोन करतो त्याला. 2 वर्षांपूर्वी सुनंदाच्या बाळंतपणात त्याच्याकडूनच व्याजावर पैसे आणले होते. माणूस भला होता. काहीतरी मार्ग निघाला म्हणून तिला जरा बरं वाटलं. घरावर कर्ज काढला मोहनने ही खळखळ केली नाही, हे जास्त बरं वाटलं. बाळंतपणाच्या वेळी पैसे मोहनने आणले होते, आता मात्र तिलाच जावं लागलं.
घर शोधत शोधत ती चिमणा पंडितच्या बंगल्यावर गेली. बाहेरची खोली म्हणजे त्याचं ऑफिस होतं. किडबिड्या अंगाचा गोरा पान बुटका चिमणा पंडित जणू सुनंदाची वाटच बघत होता. एका प्रशस्त खुर्चीवर तो बसलेला. समोरच्या टिपॉयवर एक लँडलाईन फोन आणि 2 मोबाईल, पाण्याची बाटली, एक कपाट. बाकी खोली रिकामी. खोलीत आणखी कुणीच नव्हतं. भिंतीकडला 4-5 प्लॅस्टिकच्या खुर्च्या. मी सुनंदा, ती म्हणायचाच अवकाश. बसा बसा. समोरच्या प्लॅस्टिकच्या खुर्चीकडे बोट दाखवून तो म्हणाला. मोहनरावांचा फोन आला होता. मोहनराव असा नवऱ्याचा त्याने केलेला उल्लेख ऐकून तिला जरा बरं वाटलं. अंगात बोलण्याचं बळ आलं. नवऱ्याच्या ॲक्सिडेंटबद्दल तिनं सगळं सांगितलं. म्हणाली, बिल भरायला पैसे पाहिजे आहेत. डिस्चार्ज मिळालाय, पण बिल भरल्याशिवाय डॉक्टर सोडेना. सोडणारच नाही. कसा सोडेल? चिमणा पंडित सहज म्हणाला. वसुली केल्याशिवाय कोण कुणाला सोडेल? नाही म्हणजे वसुलीसाठी डॉक्टर पेशंटच्या मागे कधी लागेल? आपलं काम करेल की वसुली करत फिरेल? बरं, ते जाऊ दे. किती झालंय बिल? किती पैसे पाहिजे आहेत? बिल झालंय 12,000. फक्त 12,000? हा, पिवळ्या रेशन कार्डामुळं कमी झालंय बिल. दवाखान्याचं 12,000 आणि खर्चाला औषध पाण्याला 3,000, असं एक 15,000 तरी पाहिजेत. दिले. सुनंदाने मोकळा श्वास सोडला. उगाच आपण घाबरत होतो. किती सोपं होतं आणि आपण ते किती अवघड करून ठेवलं होतं. 15,000 काही लहान रक्कम नाही. मोबाईल शेजारी असला सोनेरी रंगाचा स्पिनर एका हातात धरून दुसऱ्या हाताच्या बोटाने स्पिनर फिरवत चिमणा पंडित म्हणाला, त्यासाठी काहीतरी तारण ठेवायला पाहिजे. काय ठेवणार? घर घ्या की लिहून. घरावर द्या पैसे. कागदपत्र आहेत का घराची? नाहीत. मग काय उपयोग त्या घराचा? कागदपत्र तयार करून आणून देतो नंतर. पैसेही मगच न्या. अहो, पण पैसे आत्ता पाहिजेत. बिल भरायचं आहे ना. पैसे आत्ता पाहिजेत तर तारणी आत्ताच ठेवायला पाहिजे. काय ठेवू मग? माझ्याकडे दुसरं काही नाही हो. नाही कसं? आहे. खरंच नाही हो. घराशिवाय दुसरं काही नाही आमच्याकडं. मी सांगतो ना, आहे. आता स्पिनरला त्याने जास्त वेग दिला. तिच्याकडे पाहत म्हणाला, आहे, पण तुमच्या लक्षात येत नाही. काय आहे? डोळे विस्पारून ती म्हणतात. चिमणा पंडित म्हणाला, स्पष्टच सांगतो, व्यवहाराचा पक्का आहे मी. 15,000 आत्ता एक हाती रक्कम देतो मी, पण त्यासाठी तुम्ही स्वतःला तारण ठेवायचं. म्हणजे उत्तर सरळ आहे. हातातला फिरता वेगवान स्पिनर एका क्षणात थांबून स्पिनर टिपॉवर आपटून त्याच्यावर आपल्या उजव्या हाताचा तळवा ठेवून स्पिनरला दाब देऊन तो म्हणाला, 15,000 रुपये फिटेपर्यंत मी बोलवीन तेव्हा तू यायचं. तुम्ही वरून तू वर घसरला. त्याचा आवाज आता आक्रमक झाला होता. तिच्याविषयीचा तुसडेपणा व्यक्त झाला होता. म्हणजे तुम्ही? ती सावशक्तीने म्हणाली. तिला पुढचं बोलवेच ना. तसा तो म्हणाला, होय, तुझ्या मनात जे आलंय ते खरं आहे. हा व्यवहार आहे. तुझ्याकडं शरीराशिवाय तारण ठेवायला दुसरं काही नाही. विचार कर. ही काही जबरदस्ती नाही. व्यवहार आहे हा. एका हातानं द्यायचं, दुसऱ्या हातानं घ्यायचं. एकमेकांची गरज भागवायची, बस. विचार करून सांग. नंतर लपडा नकोय मला. नवऱ्यासाठी फक्त एवढंच तर करायचं आहे. एवढंच? सुनंदा रागात म्हणाली. तसा आवाज खाली. तो म्हणाला, तू माझ्याकडे आली आहेस. मी काही तुला बोलावणं पाठवलं नाही. नवरा घरी यावासा वाटत असेल तर? त्यापेक्षा नवरा मेला तर चालेल. आवाज चिरकला तिचा. मरेल कसा? ऑपरेशन तर झालंय.
बघ दुसरीकडे सोय होते का, नाहीतर माझं दार उघडच आहे. सुनंदा फनकाऱ्यानं उठली, बाहेर पडली. त्याने पुन्हा स्पिनर हातात घेतला, घुई दिशी वेगात फिरवला. त्याचा आवाज तिच्या कानातून आरपार गेला, थेट मेंदूला जाऊन भिडला. काय म्हणाला चिमणा पंडित? घरात जाताच तिच्या सासूने विचारलं. दिले का पैसे? काय सांगायचं आता हिला? सुनंदाला प्रश्न पडला. सगळंच तर सांगू शकत नव्हती. तो देईल असं वाटत नाही. काय म्हणाला तरी काय? अळमटळम करत होता. म्हणजे जाऊ दे की आता, सुनंदा जरा वैतागल्यासारखीच म्हणाली. बघू आणखी कुठं सोय होती काय. सुनेचा धीर खचलाय वाटतं. आता जास्त बोलून काही उपयोग नाही म्हणून सासू गप्प बसली. पण पैसा आणायचा कुठून हा प्रश्न मानगुटीवर होताच. काय झालं असेल? चिमणा पंडित काय म्हणाला असेल? ही तर काही सांगतच नाही. पोरग दवाखान्यात वाट बघत बसलंय. त्याला घरी आणलं पाहिजे, त्यासाठी पैसा पाहिजे. काय करावं? घराशिवाय आपल्याजवळ काही नाही, पण घराची कागदपत्र नाहीत. अशात घरावर पैसे कोण देणार? चिमण्या पंडिताशिवाय आपलं काम होणार नाही. मानगुटीवर बसून तो पैसे वसूल करतो, पण पैसे देतो. वसुलीसाठी त्याच्याकडे माणसं आहेत. ती माणसं गुंडच आहेत. वसुली केल्याशिवाय ती गप्प बसत नाहीत. प्रसंगी मारझोड करायलाही मागं पुढं बघत नाहीत. हे सगळं माहीत असूनही दुसरा उपाय नव्हता. आणि आपण काही त्याचे पैसे बुडवणार नाही. दोघी काम करू, दुन्या बांड्याला जाऊ, पण त्याचे पैसे भिडू कसे? त्यासाठी उद्या आपणच त्याच्याकडे जावं. काय म्हणतोय ते बघावं. लई झालं तर हातापाया पडावं आणि पैसे आणावं. असा विचार करून तिनं आपल्या मनाला समजावलं. दुसऱ्या दिवशी ती सुनंदाला म्हणाली, आज डबा घेऊन मी जाते दवाखान्याला. तू लेकराला घेऊन घरात बस. जरा अंग बी गरम झालंय त्याचं, किरकिरायला लागलंय. सासू डबा घेऊन गेली. सुनंदाला करमेना. नवऱ्याला काय वाटेल? 10-12 हजार म्हणजे काही फार मोठी रक्कम नाही. तेवढं पण आपण करू शकत नाही. काय उपयोग आपला? किती दिवस नवऱ्याला दवाखान्यात ठेवायचं? पुन्हा बिल वाढतंय ते वेगळंच. काय करावं? जावं काय चिमणा पंडिताकडं? शी 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 शी. काय विचार करतोय आपण? नवऱ्याला समजलं तर जीव देईल तो. म्हणेल अशा पैशावर जगण्यापेक्षा मरू का दिलं नाहीस मला. पण मग आपण तरी काय करणार? या तरुण शरीराशिवाय आपल्याजवळ तरी दुसरं काय आहे? आणि हे करणारी काही मी एकटी नाही. आडीनडीसाठी, पोटासाठी कितीतरी बायका आपल्या शरीराचा वापर करतात. मग आपण केलं तर काय बिघडलं? शेवटी नवऱ्यासाठीच करायचं आहे ना. जावं का? हे पण एक कामच म्हणायचं. आणि एकदा पैसे फेडल्यावर संबंध संपला आपला. काय हरकत आहे? शरीर काय थोडं झिजणार आहे? मनात उलट सुलट विचाराने नुसता धिंगाणा घातला होता. नुसता विचार, निर्णय काही होत नव्हता. अख्खी दुपार यातच गेली. विचार करून करून जीव शिनला, थकवा आला. दुपार कधी सरली हेही लक्षात आलं नाही. एवढ्यात दारात रिक्षा थांबल्याचा आवाज आला. मांडीवर झोपल्या पोराला खाली झोपून ती दारात आली. आश्चर्यानं बघतच राहिली. सासू आपल्या लेकाचा हात धरून त्याला रिक्षातून उतरवत होती. एका बाजूला ती आणि दुसऱ्या बाजूला रिक्षावाल्याने आधार दिला होता. पटकन पुढे जाऊन तिने नवऱ्याला आधार दिला. तिला समजतच नव्हतं हे कसं काय झालं. सासूनं कसं जमवलं? एवढे पैसे 2-4 तासात तिला कुणी दिले? नवऱ्याला आत आणून बसवल्यानंतर सावकाशीनं तिनं सासूला विचारलं, कसं काय जमवलं आत्याबाई? जमवलं. इच्छा असली की रस्ता सापडतो. माझी पण इच्छा होतीच की, पण काय उपयोग झाला? जाऊ दे, काम झालं नव्ह आता. पण पैसे कोणी दिले? दिले एका ओळखीच्या माणसानं.
दवाखान्यात गाववाला भेटला. सहज बोलायला गेले तर त्यानं केली मदत. बरं झालं, चांगली बी माणसं आहेत म्हणायची जगात. पडतो जरा आत. सासूला आलेला थकवा तिच्या नजरेनं बरोबर टिपला. शेवटी गावालाच मदतीला आला. एका क्षणात त्याने पैसे दिले, नाहीतर तो चिमणा पंडित हलकट भडवा. तिला रागच आला चिमण्या पंडिताचा. वाटलं जाऊन सांगावं त्याला, तू एकटाच नाही जगात पैसेवाला. आग लाव तुझ्या पैशाला. पैशाच्या जोरावर बायकांना विकत घेऊ पाहणारा तू, तुला फोडून काढायला पाहिजेत भर चौकात चापकानं. आणि खरंच त्याची लायकी त्याला दाखवून द्यावी म्हणून दुसऱ्या दिवशी सुनंदा त्याच्या ऑफिसवर गेली. चिमणा पंडित स्पिनर फिरवत बसला होता. हातातल्या फिरत्या स्पिनरकडे एकटक बघत होता, हसत होता. तिला पाहताच हसला. स्पिनरला आणखी वेगाने फिरवत थेट तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्यापेक्षा तुझी सासू हुशार, शहाणी बाई. म्हणजे तिला समजेच ना हा असं का म्हणतोय. जे तू केलं नाहीस ते तुझ्या सासूनं केलं. शेवटी बायको आणि आईमध्ये हाच तर फरक आहे. आई ती आईच, पोरासाठी काहीही करणारी आई प्रत्येक युगात असते. आणि नवरा मेला तर मरू दे म्हणून तू निघून गेलीस. पण आई अशी म्हणाली नाही की मुलगा मेला तर मरू दे. म्हणजे सुनंदाची जीभ टाळ्याला चिकटल्यासारखी झाली. तुझी सासू पण तशी तरुणच आहे हा, पूर्ण बाई, केळीच्या खांबासारखी रसरशीत. तुझ्या चिपाडापेक्षा खूप चांगली. 15,000 फिटेपर्यंत मी बोलवीन तेव्हा यायला ती तयार झाली. नाहीतर तू, काय उपयोग तुझा. तुझी सासू हिरकणी निघाली, हिरकणी. पोराच्या आयुष्याचा गड जिंकला तिनं. सुनंदाचं शरीर थरथरायला लागलं, डोकं गरगरायला लागलं. संताप संताप झाला. कुठं जोडतोय हा नालायक माणूस. अडचणीत सापडल्या बाईला खिंडीत पकडून तिच्या अडचणीचा गैरफायदा घेणारा हा निर्लज्ज माणूस स्वतःचा पाय सोडवून घेत तिला हिरकणी ठरवू बघतोय. त्याच्या हातातल्या फिरत्या स्पिनरचा आवाज तिच्या डोक्यात गेला. अतिशय त्वेषानं, तिरस्कारानं ती म्हणाली, शिवाजी राजे असते तर त्याच गडावरनं तुला खाली ढकलून दिलं असतं त्यांनी. त्यातूनही तू जगला असतास तर हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांनी तुला संपवलं असतं. निर्लज्जा, कुठली गोष्ट कुठं जोडायची याची तरी अक्कल आहे का तुला. आपल्याला पुरतं नागवल्यासारखं वाटलं तिला. आता कुठल्या तोंडाने घरी जायचं. सासूच्या नजरेला नजर कशी भिडवायची. तुम्ही हे असं का केलं, चिमण्या पंडिताचं का मांडलं म्हणून विचारायचं की आपल्याला काही माहीतच नाही असं दाखवायचं. याचा अर्थ तिचा बळी जाणं. हो, पुन्हा पुन्हा तिनं स्वतःला फाडू देणं. आपण सहन करत चुपचाप असायचं. नाही नाही, तिनं मान नकारार्थी हलवली. हे सासूला करू द्यायचं नाही. आईचा अपमान यापेक्षा मोठा कुठला असू शकेल. मग काय करायचं, पोलिसात जावं का. पण याला पुरावा काय. चिमण्या पंडिताने पोलिसांना कधीच गुंडाळून बांधून ठेवलं असेल. लाच खायला सोकावलेले एका बाईला काय न्याय देणार. स्पिनर तिच्या डोक्यात घुमायला लागला. सगळीकडून आपण लुबाडले गेलो आहोत. या जाणीवेतच सुनंदा घरी आली. सासूला तिनं काही विचारलंच नाही. मनाशी ठरवलं, भावाला सांगावं, बाबा काही कर पण माझ्यासाठी 15,000 रुपयांची व्यवस्था कर, नाहीतर माझं मड उचलण्यासाठीच तुला यावं लागेल. हे ऐकल्यावर भाऊ मदत करेलच या विश्वासानं तिला बरं वाटलं. आता आपण आपल्या सासूला यातून सोडवू. मनावरचा केवढा तरी भार हलका झाला तिच्या. तरी सासूशी बोलण्याचं धाडस होत नव्हतं. दोघी गप्पच. आपला तळ उघडा पडेल की काय, दोघी जणू घाबरल्याच होत्या. स्वतःला सावरत जपत सांभाळून ठेवत होत्या. ताण असह्य झाला होता. कोंडी कशी फोडायची दोघींनाही समजत नव्हतं. मोहनला तर कशाचं काहीच माहित नव्हतं. आणि
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी भाजी आणायला म्हणून गेलेल्या सासूचा ॲक्सिडेंट झाला. डंपरच्या धडकेत ती डंपर खाली सापडली, जागच्या जागी गेली. खेळ खल्लास. सुनंदाला समजत नव्हतं, हा ॲक्सिडेंट होता की सासूनं केलेली आत्महत्या होती. भाजी आणण्याच्या निमित्तानं चिमणा पंडितकडे जाताना तिनं स्वतःला तर संपवलं नसेल, अब्रू जाण्यापेक्षा जीव गेलेला बरा असा तर तिने विचार केला नसेल. चिमण्या पंडिताचा तिला अतिशय राग आला. त्याला उद्देशून ती स्वतःशीच म्हणाली, बस म्हणावं आता बोंबलत. तुला काय वाटलं, बाई म्हणजे स्पिनर आहे, कधीही कुठंही कसंही तिला खेळवायला? खरं तर सासूचं चुकलंच. तिच्या मनात आलं, तिनं त्याला मारायला पाहिजे होतं. ते सोडून स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःला का संपवलं? इतिहासाच्या पुस्तकात वाचलं तिला हेही आठवलं की अल्लाउद्दीन खिलजीने केलेल्या आक्रमणात चित्तोडचा राजा राणा हरला आणि आपली अब्रू वाचवण्यासाठी राणाच्या बायकोने म्हणजे राणी पद्मिनीने जोहार करून आपला जीव दिला. मग आता तरी कुठं काय बदललंय? आत्ताही आपली अब्रू वाचवण्यासाठी आपल्या सासूने जीवच दिला. हाही एक प्रकारचा जोहारच की. पद्मिनी जळून मेली आणि ही डंपर खाली चिरडून मेली. शेवट एकच. तिला समजेना, आपण स्वातंत्र्यात राहतोय की पारतंत्र्यात? आपला शत्रू कोण? आपल्याला कोण लुटतंय? परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोंडीत कोण पकडतंय आपल्याला? बाईची जात म्हणून एवढं शोषण? स्वातंत्र्यात आणि पारतंत्र्यात फरक काय राहिला मग? धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.